नमस्कार, पहिल्याच ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. मुलांची वाट बघून कंटाळलो. स्ट्रॅटेजी काय रे? 5 मिनिटं झालं तर 15 मिनिटं ब्रेक घ्यायचा. इथं आता मोदीनं 1,20,000 दिलं तर नाव टाकते. चल चल चल. हात ठेवायला जागा. नमस्कार, पहिल्याच ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. इथून नेरळवरून डायरेक्ट गोरखगडला जायचं आहे. बट सकाळी लवकरच निघायचं होतं, पण खूप वेळ झाला. सनराईज आपल्याला इथेच बघायला भेटेल. अजून आपली मित्रमंडळी पण नाही आली. बघा, लेट्स सी, लवकरच येतील. मुलांची वाट बघून कंटाळलो. बोलत चला चालत जाऊ आपण. समोरच भेटेल तो आपल्याला. बघूया. आताच मिळालं माहिती नसत. अजून प्रतीकला काय बूट नाही भेटत आहे. सो आता खूप इम्पॉर्टंट आहे गोष्टीसाठी. ट्रेक करायचं तर कडकवाले सोल पाहिजेत त्याला. आता मी त्याच्या जातोय. बघूया. हे आता आलाय. गोरखगड हा किल्ला महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील देहरी गावाजवळ आहे. हा किल्ला सह्याद्री पर्वतरांगामध्ये येतो आणि आहुपे घाटाजवळ आहे. काय काय बोलायचं काय तुला? आता हा किल्ला मुख्यतः ध्यान आणि आश्रयासाठी वापरला जायचा, युद्धासाठी नाही. शिवकाळात हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता आणि आसपासच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी याचा वापर केला जायचा. जसं जसं वर चढतोय तसं तसं सीन मॅजिकल होत चाललेत. गोरखगड हा समुद्र सपाटीपासून सुमारे 2135 फूट म्हणजे 650 मीटर उंचीचा आहे. इथून आपण ट्रॅकला सुरुवात करतोय, ट्रेकिंगला. ऑनेस्ट खूप अवघड जाणार आहे. आता कन्फ्युजन आहे. प्रत्येक ठिकाणी 2-2 रस्ते येतात. इथून जायचा, इथून जायचा. जो वरती जाईल तिथून चला, म्हणजे लवकर पोहोचू. काय काय स्ट्रॅटेजी काय रे? 5 मिनिटं झालं तर 15 मिनिटं ब्रेक घ्यायचा. ट्रॅक राहिलाय. सीडे कुठे राहुल? ट्रेकिंग करायचा तर चपलीशी करायचा, नाही तर करायचाच नाही. चॉकलेट तो पाणी आपण नंतर. हिवाळ्याचा हिवाळ्यामध्ये हा काय नाही बाकी काय नाही. अरे याचीच क्वालिटी खराब झाली तिथं. साप सुरळी चूर आहे. ही सर्वात बेकार आहे. विषारी. हिची सावली पडली ना तरी तुमच्या घरी. आणि किती मग किलोमीटर असून दे. अरे साप सुरळी आहे. काय नाही. 20 म्हणजे एक विकेट डाऊन उलटी केलेली आहे. लास्ट ट्रॅक आम्ही कुठे गेलो लास्ट टाइम? माथेरानला गेलो होतो. कुठं? टेप किल्ल्यावरती. टेप किल्ला, हा सॉरी. तिथं अर्धा मिनिमम 1 किलोमीटर वरती ज्यानी गडीनी उलटी करून झोपलेला. आता कमीत कमी आम्ही 3-3.5 किलोमीटर वरती आलो चढून. आता याने रस्त्याला याने 3 उलट्या केल्यात. तेवढा स्टॅमिना वाढवला त्याने. स्टॅमिना वाढवला यावेळीचा थोडा. आहे, प्रोग्रेस आहे. दमली पोरा, सगळी दमली. साईला मी उठलो.
काल बोलतो नाही झोपला डायरेक्ट नाही बोला काय लावले. सुरुवातीला वाट अगदी हिरवीगार जंगलातून जाणारी. पहिला टप्पा अगदी सोपा आहे, पण वर जाताना शेवटचा पॅच तो सर्वात थ्रिलिंग आहे. ट्रेकिंग मध्ये मॉडरेट टू डिफिकल्ट म्हणजेच मध्यम ते थोडा कठीण असा आहे. आता मला वाटतंय किलो सम चिप्स कागद तिथं बोलवा लांबदा खायला निघालाय नुसता. आयला या आधी पाहतोय या सांगत सम. गोरखगडाचे नाव पडले गोरखनाथ महाराजावरून, जे नाथ संप्रदायातील प्रसिद्ध संत होते. असं सांगितले जाते की त्यांनी इथे ध्यान साधना केली होती. त्यामुळे या किल्ल्यावर आजही गोरखनाथाचे मंदिर आणि गुहा पाहायला मिळतात. अजून तिकडे जायचंय वरती. तो भाग म्हणजे जवळजवळ 90 डिग्री व्हर्टिकल क्लेम. इथे खऱ्या अर्थाने ऍडव्हेंचर सुरू होतो. चल 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 वर्ष टप्प्यावर जायचं खाल नाही एखादं द्यायचं मग वर घ्यायचं आहे ना. समोरच तो आला गोरखगड आणि त्याच्या साईडला इकडे तो मच्छिंद्रगड. हा आरामात चढू शकतो. त्याला रोपे वगैरे लागतील, सर्व गेअर वगैरे. सही आहे. नेक्स्ट टाइम आपण पण ट्राय करू. त्यासाठी खूप प्रॅक्टिस लागते. सही. राहुल मस्ती नको राहुल तोंड आता चावल्यावरती दुसऱ्या 13 महिना लागला आता ती कुत्रा पण शांत आला तो. गोरखगड अरे चढू शकतो. पॉसिबल नाही. तुला काय वाटतं? पॉसिबल म्हणजे रिस्की आहे रे, पण आय विल आपण ट्राय. टू मच प्रेशर बिकॉज माय फ्रेंड्स. आमच्या इथला साहिल तो बसला. तो माय फ्रेंड जबाबदारी इन माय. तो वरती चढायला मागणार नाही. आता बघूया, आपण ट्राय करू. आता इथून आपण 4 जणांचा प्रवास चालू. रायकर पाण्याच्या बावडी. हो ये खाली बघ जायला पडलो तर निघता नाही येणार. दॅट इज डोंट वरी. मी व्हिडिओ मध्ये नाही बघत. एक दिवस प्रोफेशनल मध्ये पण मी तो गड चढणार, एवढं नक्की. येस 90 डिग्रीच्या पायऱ्या आल्या आल्या आल्या. करू शकतो अरे तू. यू कॅन डू इट. काय नाही उतरायला रिस्की आहे, मला समजत नाही ही गोष्ट. येस यू कॅन डू इट हरेश. काय झालंय या तू खाली उतर. तुम्ही नक्की चढला तू तर खाली उतर. चढतोय थांबा. अरे वरती नुसतं ऊन काय नाही वरती. मॅगी मध्ये काय टाकलेलं रे? तुम्हाला वाटतो लोड येणार आता उतरणार खाली. अजून पण भांगमिंग टाकलेली का खाली पण थांबणार उतरताना. इथून दोघं पण ढेर झाले, आउट झाले. बोलतात चढणार नाही बोलतात. अरे
अरे चढू शकतो. येस यू कॅन डू इट. अरे इथं बघायला इथं हात ठेवायला जागा आहे 90 डिग्री. राहुल दॅट विल मोबाईल ठेव बोललो सो इझी. हा नाही बसतो मी इथं जाऊन. हे बघ हा बसतोय म्हटलं इथं. ए राहुल येस सागर आरामात आहे यार. इझी आहे बोलतो इझी. पाय हात ठेवायला जागा आहे. दाराला जागा आहे. पायऱ्यांना काचे आहेत काचे. हा ये उतरताना का वाटलं काय इथे तिथून चालू दे मग खाली. राहुल मोबाईल ठेव. मस्ती नाही का राहू. खरंच मोबाईल ठेव. जरा संपला तर भरपूर व्हिडिओ काढला. खरं मोबाईल ठेव. राहुल मोबाईल ठेव. चल 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 चल. शेवटी सगळा पॅच झाला आणि आम्ही वरती. खतरनाक सही आहे. थोडासा दम लागला बट करू शकतो. बोलता बोलता वरती आली पण. आम्ही तर आम्ही खानपान तर जेवण बनवला वरती आली. आम्ही सावलीत खाली बाबा. फोन जा तिकडे पुढं संपला बाबा. डेडिकेशन बाहेर. ही पर्वतरांगा पूर्ण माझ्या पाठीमागे येते. सही आणि हा बॅक साईड व्ह्यू. खाली अजून कोणतरी येतंय इथे. शेवटी गड सर केला. आता खरी कसरत इथून खाली उतरायची. 90 अंशाच्या पायऱ्या उतरायच्या परत एकदा. चल इथून असं करतात माहिती का. जीवदानला जातात. जीवदान नाही ना हा जीवदान आहे. वचिर शुल्क असं नाव आहे. चला चला खाला खाली 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 चला. ए रामना त्या मागुडे आलाय. अरे थांब ना जरा. त्यांना पाय ठेवा. आमचं ठेव ना.
उलटा हो हा हो पूर्ण हो खाली हा एक 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 ओके येऊ दे हा इकडे पकड इकडे हा खाली 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 हा उलटा हा इथूनच उलटा हो उलटा होतो मी आता आलं तर तुम्ही इकडे इकडे नाही इकडे हा तुमच्यामध्ये पैसे भरून ऍडव्हेंचर उलटा का सर कसा डन फॉर द डे कोणती जागा आहे बॅग इथं वजन कर खाली डायरेक्ट नाही ना पाहिजे डन फॉर द डे वाह खतरनाक आरामात आरामात काय काय नाही इजी इजी सो इजी उल्टा है हाँ ये रिस्की पार्ट संपला आता आपला अजून खाली राहायचं इकडून सही है बाप रे बाप हे सगळं असे खाली खाली बसून जातात बट स्टील मला असं नाही जमत आहे तिथून आपल्याला जरा तो हाईटचा फोबिया असतो ना तो निघून गेला फोबिया या ते पण तयारीशी आले असतील काय नाही रे फर्स्ट टाइम आमचा पण फर्स्ट टाइमच आहे कुठून आलेत तुम्ही कुठून आलेत तुम्ही सीएसटी वरून प्रॉपर सीएसटी तुम्ही कुठून काय माथेरान मी इकडून चढलेलो ना मोबाईल ठेव लावड्यात काय इथे थांबलो की वाटतं हे डोंगर ही हवा ही शांतता सगळं काही आपल्या मनाशी बोलतंय पण आपला हा गोरखगड ट्रेक इथेच संपत नाही तर आपण जाणार आहोत 400 वर्षापूर्वीच्या शिवकालीन वाड्यामध्ये तर भेटूया पुढच्या भागात गोरखगड टू बांगरवाडा तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका